सम्राट अशोकांनी मानवतावादी बुद्ध विचाराचा केवळ स्वीकारच केला नाही, तर त्या विचाराची रुजवणूक प्रत्यक्ष जनमानसामध्ये करण्याचं काम सम्राट अशोकांनी केलं. आणि केवळ रुजवणूक करून ते थांबले नाहीत, तर आपल्या राज्यकारभारामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाचा विचार प्रत्यक्षपणे राबवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं होतं. आणि म्हणूनच एका अखंड आणि मानवतावादी समतावादी जम्बूद्वीपाची त्या काळामध्ये निर्मिती झालेली होती. सम्राट अशोकांनी बुद्ध विचार घेऊन आपला राज्यकारभार तर चालवलाच, पण त्याच्यानंतर जवळपास 2000 ते 2100 वर्षाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच विचाराचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जातात. आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांच्या धम्माचा स्वीकारच करत नाहीत, तर त्याच्या पुढे जाऊन ज्या प्रकारे सम्राट अशोकांनी एका अखंड जम्बूद्वीपाची निर्मिती केली होती, अगदी त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा संविधानामध्ये बुद्ध विचार आणि सम्राट अशोकांच्या विचाराची तत्व संविधानामध्ये टाकतात आणि एका आदर्श भारताची उभारणी संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचं हे एक वैचारिक नातं आहे, ज्या नात्याने दुसऱ्यांदा या भूमीमध्ये क्रांती केली आणि माणसांचं राज्य प्रस्थापित केलं.